शुद्ध ब्रह्म परात्पर राम कालात्मक परमेश्वर राम शेषतल्प सुख निद्रित राम ब्रह्माद्यमर प्रार्थित राम चंड किरण कुल मंडन राम श्रीमद्दशरथ नंदन राम कौसल्या सुखवर्धन राम विश्वामित्र प्रियधन राम सरसिरुहदळ नेत्रे सामजके समयाग्रे सरसिरुहदळ नेत्रे सामजके समयाग्रे परम पावन चरिते दीनिकति जगके मित्रे परम पावन चरिते दीनिकति जगके मित्रे दशरथ नंदन दानव मर्दन दयया मांगि दशरथ नंदन दानव मर्दन दयया मांगि चालुनु माया जालमु सेया चालुनु माया जालमु सेया जालनु तोया जालय रामना त्यागन धावन तारक सुगुण दशरथ नंदन दानव मर्दन दयया मांगि दयया परिवार असमान गुणाधार स्वामिय परिवार रसनेमिय संसार श्रीरामन परिवार असमान गुणाधार असमान सतदर्शाविदूरस्थं दैत्यप्रासादमुच्छितं मध्ये स्तम्भसहस्रेण स्थितं कैलासपाण्डरं तवालगतसोपानं तप्तकाञ्चनवेदिकम् उष्णन्तमिव चक्षुं शीद्योतमानं विवश्रिय विमलं प्राप्सुभावत्तादुल्लिखन्तविवामलं ततो मलिनसंवीतां राक्षसीभ्यः समावृताम् उपवासकृशान्दीनां निःश्वसन्तीं पुनः पुनः यदर्शशु ತನ್ನಿಂದ ಆಗಿ ರಾಮನಿಗೆ ಈ ಅವಸ್ಥೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಈಗ ಏನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅವನು? ಅದಕ್ಕೆ ತನಗೆ ತಾನೇ ಕೊಣಕೊಂತ ಬೈಕೊಂತ ಇದ್ದಾನೆ. ಏನಂತ ಬೈಕೊಂತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಎಸ್ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರಗತಿಭಿ ವನ್ಯೇ ಉಪಾಸೀನ ಸ್ವಯಂ ಅಸ್ತೆ ಮಾತ್ರ. ಯಾರು ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಭೆಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೂತು ಮಂತ್ರಣ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಸಭೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಿತ್ತು, ಅಂಥವನು ಕಾಡ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮೃಗಗಳ ಜೊತೆ ಕೂತಿದ್ದಾನೆ. ಸುಮ್ಮನೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾವ ಕಾಂಡ ಇದೆ ಅಂತ. ರಾಜನ ಸಿಂಹಾಸನ, ರಾಜನ ದರ್ಬಾರು, ಸಪ್ತ ಮಂತ್ರಿಗಳ ಆಸನಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ವಿದ್ವಾಂಸರು, ಅದರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಚರ್ಚೆಗಳು,
ಅದನ್ನ ಕೇಳುವಂತ ಆಡಿಯನ್ಸ್ ಈಗೆಲ್ಲ ಇರ್ಬೇಕಂತ ರಾಮ ಕಾಡಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಕಲ್ಲು ಹಾಕೊಂಡು ಅದು ಮೈ ಮುಚ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಒಂದು ಚರ್ಮವನ್ನು ಸುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಯಾರು ಒಂದು ಸಭೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. सप्तशानी कराभाय वृद्धये विश्वकर्मणे नमस्तमोभिविघ्नाय रमणे लोकसाक्षिणे नाशयत्येष वैभूतं तदेव सृजति प्रभुः आयत्येष तपस्तेषः वर्षत्येष कपस्त्रीः एष दुग्धेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष एवाग्निहोत्रं च फलञ्चैवाग्निहोत्रिणां वेदाश्चक्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु प्रभुः एतमावसु सुश्चेषः कान्तारेषु भयेषु च शिष्टहमुपद्भूषितरां सीता वेदित काकावलरा कृतचूडामणिदर्शनरां कपिवरवचनाश्वासितरां राम राम जय